तर चिक्क्या बघा बाहेर डीजे चालू आहे, म्हणजे डॉल्बी आउट वगैरे वाजतील म्हणून येऊन बसलाय. आणि कुठं बसला का बरोबर पंख्याच्या समोर साहेबांनी बसायला लागते. ए चिक्या 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 चल बाहेर बाहेर चल चल बाहेर 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 बाहेर. तर चिक्या काय बाहेर जायचं नाव घेणार. अंगावर जातोस की बारक्या पोरांच्या फिर. हा आता काय झालं. कसा चिक्या नाही काढत तुला बाहेर कसं निवा. रे चिक्या बघा बाहेर जायचं नाव काढणं झालाय. 1-1.5 तास झाला आता ह्या नाही खोलीत. आणि आता वडून वडून 2 तास झाला असते. 3-4 तास वडून वडून आता बाहेर काढला तरी बा आत ती पळत असू दे का. आता काय झालं मग असू दे की मग. आता बाहेर पाहुणे जेवाय बसली बसू दे. आणि हे बघू शकता आपला चिक्को. हा 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 हे तिकडे चाल तिकडे चाल. हा कसा बसला दर्शन जाऊ. मोठा झाला त्याला अंगावर दाटलेलं कपत नाही बरं का चिक्याला. शेट्टी बसली असेल ती पण कुठल्या तर कोपऱ्यात बाहेर. ती पण भेटतील आउटला. आणि शेट्टीचं शिकलंय बहुतेक. चिक्को केवढा होता केवढा मोठा झाला चिक्को आपला. भैया पाऊस किती वाजल्यापासून चालू आहे तू माहिती आहे का तुला. मग मी पण उठलो सकाळी 15 वाजला म्हटलं घरातले बोर बंद केलेलं नाही का काय म्हणलं रात्री 15 वाजत होतं माग. पण बारकाईनं बघितलं म्हटलं पाऊस चालू आहे. मला तर आठवत होतं चादर घ्यावी मस्त पैकी. जावा डोळा वगैरे तवाच उठायचं. परत डोळ्या पुढे रायबा बाजी बाबऱ्या ब्रह्मा भारत आणि एखादं आगमन झाले किलर बसला का बाया. लय लागा शांत मिळाला बरं का तुला. नाही तीच ह्याच्यागत झाले म्हणून आपलं ब्रह्मागत. ब्रह्मा आता वागतोय तसा. आपल्या तर याला धाडाकी बाज थाय थाय. तर बाया शेती तर मारला किलर रात्री. ते आता दिवसाबरोबर शेअर करायचं तुम्ही. तुला काय म्हणाल माहिती आहे का. आणि इकडे जरा चालू व्हायला हे आपल्या रोटर मारले त्या रानात रे. आता पाऊस तरी बघू शकता पाऊस. अरे भारत तुझा भाव आलाय बाबा रात्री तुला माहित नाही कायम 24 तास मारायलाच. बघा पाऊस आणि 1 नंबर झाले काम आता. कारण की ह्या रानात चालवायचं भारतला बाजीला. कारण पावसाचा तर व्यायाम झाला तर हे 1 नंबर व्यायाम. पाय होती ते इथंपर्यंत त्यामुळे काही विषयच नाही. हे भारत भारत बाजी आन बान शान माझं पिल्लू पिल्लू. हां हां या बघा इथे बघा जवळ आलाच आलाच. चल इकडं सर बाबा. ह्यो ब्रह्मास्त्र बाबऱ्या आणि इकडं रायबा शेठ. हो भाई शेठ काय म्हणलास रात्री 1 वाजता 1 वाजेपर्यंत तिथं होता. एकटाच होता जे शान आहे बैल बरं का किलर. आता किलर आणि भारत लवकरच मैदानात दिसतील. ते पण कसं कारण की व्यवस्थित प्लॅन केला आहे. बाय शेट कसा कसा केला आहे प्लॅन. व्यायाम देऊन पाट्याला हाणून कोळवाला हाणून भारतला किलरला ह्या साहेबांना बाजीला
हे साहेब की नव बाबऱ्या आणि बाजी आता का पाऊस चालू झाला कावा पळवा तो कावा मैदान पडायचं पळवायची रे बाबऱ्या ती नव बाबऱ्या आणि बाजी होतीत काय बाबऱ्या बाजी एकदा पळव्या ब्रह्मांड रायबा रायबाला आता पाऊस चालू झालाय चालू आहे चिखलात इकडे काय आपण रायबाचा काय विषय नाही उठाय गे आगा खालचं शान काढू दे चला घेतो आवरून आता बरा पाऊस पडायला लागला सगळं लुटून घेतो चकाचक करतो हा पाऊस काय होय मग तिकडं पिकअप घेतलं बाय या सांगितलं की पहिला मी त्या दिवशीच बघतो म्हणते ते कारण की नाही तर भाड्यावारे गायला कारण की चला भाजीचं बघ आता नियोजन पावसानं झाले अवघड नाही तर भाजी पळवायचंच होतं या 2-3 दिवसात कुठं मैदान पडेल तिथे भाजी बाबरे आणि परत भरपूर कमेंट येते ते एकदा भारतने भाजी पळवा भारतनं बाबऱ्या पळवा भारत रायबा पळवायचं आहे तर आत्ताच नाही जरा भारत येऊ दे अजून जरा हाताखाली भारतला जरा अवताला आणणार आहे आम्ही कोळवाला कारण की तिथं जरा बसून होता त्यामुळे त्याला दम भरते लगेच आणि शेट बघ कसा झाला आहे बघा आता हळूहळू या लागले ती व्याला आणि इकडं बघा बघा दोन बाजून याला दे बाबा चल इकडे बरं चला घेतो आवरून बरोबर ऐकलं सगळं आता कारण ही ड्युटी बाहेरची माझी आहे आतली ड्युटी भाया शेटची तसं काय नसतं तर भाया शेट आणि मी निघालो आहे किलर आणायला किलर जरा चालवायचा आहे जरा पाय मोकळं करायचं आहे साहेबांचं आणि शॉर्टकट निघालो आहे शेड आपलं बघू शकता बघा इथं इथनं एक रस्ता आली अशी शॉर्टकट ती डायरेक्ट बाहेरच्या घरापाशी जात्या म्हटलं गावात नाण्यापेक्षा आपलं मधनं नाण्या आता किलर आणि भारत दोघं समोरासमोर आले बघा वाळगते ती का भारत वळखणार लगेच चला तर आता बाहेरच्या तिथं गेलो व्हिडिओ करतो पाऊस भरपूर भरला थंडी वाजते भरपूर ताप लागतो म्हणते बाहेर ते वशिंड लय मोठं ना ब्रह्मागत वशिंड आहे म्हणलं होय आणि तो पण किलर पण चौसा आहे भारत पण चौसा आहे ब्रह्मा पण चौसा आहे भाजी पण चौसा आहे बाबऱ्या दुस्सा आहे रायबा आदत आहे सगळी मिक्स आहेत साय जाते कोण नाही अजून साय जाती नाही कडदाती नाही कडदाती बाई सपल्या ना नाही चला किलरला गादीच केलीच ना का बसल्या का नाही जरा सवय लागच पण तर किलरला मॅट आणायचा आहे मॅट आणसपर्यंत पाला भरपूर टाकलेला पाला टाकल्यावर बसलेला साहेब आता जरा चालवून आणतो बघू शकता किलर जरा शिंग नसल्यामुळे वेगळा दिसतोय लागेल सवय हळूहळू हा नाही खायला ढिलत नाही घेता चला किलर भारत शेटकडे वागती का बघा तुम्हाला भारत नाव जोरात नाव आवडले आपल्याला किलर भाजी एवढा उंचील काय रे भैया का भाजी ते आता दोघं उभा केल्यावर कळेल का भाजी उंची जरा येईल अजून नाही भाजी एवढाच उंची येईल येणार नाही चल किलर ये किलर बघा किलर कसा आहे ती पाठी मागेल असा भारत पण येणार आहे एक दिवस भारत चेट असा नाही एक दिवस भारत मला एवढा ह्याच्यावर छान पाहिजे होता लय जरा भारत बाबा लय छान आहे चालतोय
भैया त्याला काय म्हटली कुणाचं वासरू आहे वासरू कुणाचा आहे पायदास कुणाचे काय माहिती हा गाडी उतरलेली आहे ती. उतरलेली ती हा, गाडी घेतली. हा हा तर आपला किलर चालू होतं जरा मातीत आणि तिथे शेड बशी गेल्या बघा भारत शेड काय करते वाळतीत का आणि हो भारतला वळखते का बघा असल्यागत गडी चालतोय हा सगळं पावसाळ्याची आठवण यायला लागल्या पाणी बघू शकता असं रायबाला मी असल्या पावसात घेऊन चालायचं नागाला भवानीच्या ह्यात धागा नुसतं असायचं किलर इकडं आता भारत बघा काय करते आणि बघा भारत बसलाय खाली हो भाई उठला भारत दाखवूया काय त्याला भारतला वळाकलंच का रे किलर निघाला त्याच्याकडे हाय दोन कशी बघते एकमेकाकडे बाजी उठला कोण वाटते बाया उंची दोघं मला वाटतं सामान येतील हा एक दिवस काय करूया अशी लावून बघ्या दोघाशी झोपले चक्र केवढा दिसेल किलर चला जाऊया काय ये किलर त्याला भारतला बघू ना आज जायला बघते भारत हाय ना म्हणणार कोणतरी आले बाबा हो 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 भारतला बघून गडी येणं झालाय हाय का सगळं भारतकडे लक्ष ये काका ये काका चप्पल काढा कितना कर कपडे हो झूम करायचं झूम कमी करायचं जास्त करायचं काका पुढे जा की पुढे काका ये भैया तिथं मॅक काय बघ तिथं राहणार मॅक काय बघ मध्ये हो ते साईडच्या मातीत मध्ये जातं बैला आडवं पुढे जाते शांत त्या किलर किलर शेट मोद्यांचं फायदा बरं का उद्या बघा नांगरी आपल्या आतल्या साईड नांगरी दोन तास असते तरी गाण फाटलं चिखला येताना पळू हा व्यायाम तर पडते बरं का भाई व्यायाम जास्त कमी आहे तुम्ही दमला हेच नाही बघा दमला तेच व्यायाम अकेले व्यायामीला वाढला पाहिजे आज जरा बरं वाटणार कारण की मला तू काल दीपक बाया पडल्याला बघायला पाहिजे तसले झोपली आलाच तो काय पण पाडणार ना होय झोपला जाडव होती किती राऊंड मारायचं भाई
किलर चल चल शपथ बस झाला चालवे की जरा या पाहिजे पर्याय पळवत राहून दे मोकळा चालवे की असा चालवे की हा जरा होय नाही जमतला का नाही जमत नाही तिथं व्यायाम जातात आता ब्रह्माशेतला व्यायाम द्यायचा आहे आणि बाजूला होतील तर बाजूला काल चालू द्या आम्ही 8-9 किलोमीटर याला चकड्याबरोबर नांगरी आहे ना महाराज आई नांगरी आहे नांगरी लहान नव्हे उद्यापासून चालेल ना नांगरी चालेल काय झालं चालेल काय उभं राहील काय म्हणते बरं बरं मला काय झालं हॅलो
छाती फुलली हा हा त्या स्टॅमिना वाढला बरं का ब्रह्माचा आयुष्यभर भैया स्टॅमिना वाढलाय बरं का होय होय पहिला दामा झालं की माहिती आहे आणि बाहेर शेट दमलं बघा त्या पोराकडे दिलं बघा टाकलं काकाचा व्यायाम कमी पडतो काकाला व्यायाम का एवढा एक वाजती चालते जाऊ सर सर तर भैया शीट घेऊन निघालीत आता किलरला आणि मी आता टू व्हीलर घेऊन जाणार आहे गावात कारण खाद्य सपले खाद्य आणायचं आहे शिव जोड घेऊन निघाला किलरला तिकडं मग तिकडं भैया मग डायरेक्ट घराकडे बरं आलो गाडी घेऊन न्यायला ठीक कुठं आहे हाय हाय खाद्य केलं पाहिजे भैया शीट